सावंतवाडीमध्ये रात्रीचा भरपूर वादळ झाला, वारा आला, जोरदार पाऊस लागला. सावंतवाडी शहरात प्रचंड नुकसान झाला. लोकांच्या घरावर नारळाची झाडं पडले, आंब्याचे झाडं पडले. इकडे नगरपालिकाचे मोती तलावाच्या काठ्यावर झाडं पडलेले आहेत, तरी पण नगरपालिकाचं लक्ष नाही. आता नगरपालिका कर्मचारी येते झाडा तोडायला. संपूर्ण आंबेवाल्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आंबेवाल्यांना काय ना घरावर झाडा पडलेले आहे आणि एवढं प्रचंड नुकसान झालं, तरी पण नगरपालिकाचं लक्ष नाही. ज्यावेळी आम्ही नगरपालिकावर फोन केला तेव्हा 10 वेळी फोन केला तेव्हा नगरपालिका कर्मचारी आलेला आहे. इथे कोणाचंच लक्ष नाही. सावंतवाडी शहरात सावंतवाडी शहर ग्रामपंचायत करून टाकल्याने सावंतवाडी शहर सुंदरवाडी होती. आता हे 5-10 वर्षांनी सावंतवाडी शहर ग्रामपंचायत करून टाकल्याने सावंतवाडी शहरात भरपूर नुकसान झालेलं आहे. लोकांच्या घरात झाडा पडलेले आहेत. एवढा प्रचंड नुकसान झालं सावंतवाडी शहरात. लाईटचे खांबे पडलेले आहेत, लाईट गेली रात्री 4-5 वेळी. भरपूर नुकसान झालं सावंतवाडीत आणि कुणाचाही लक्ष नाही इथे. लाईट पण गेलेलं आहे, इंटरनेट तरी सगळं वाट लागले. झाडा पडले तर सगळं वाटोळं झालं सावंतवाडीत. आमदार बिमदार असा सुद्धा त्यांचं लक्ष नाही, कुणाचंच लक्ष नाही, नगरपालिकाचंही लक्ष नाही. आता नगरपालिकावर 10 वेळी मी फोन लावला ना तेव्हा नगरपालिका कर्मचारी इथे आले. लोकांना जायला वाट पण नाही. आता नगरपालिका कर्मचारी झाडा तोडतात.